आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातनं कल्याणीनगर अपघात प्रकरणी आणखी दोघांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली आहे। आशिष मित्तल आणि आदित्य सूद नामक दोन व्यक्ती सध्या अटकेत आहेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। याआधी आपल्याला कल्पना आहेच या सगळ्याचा रक्त अदलाबदलीचा मास्टरमाइंड डॉक्टर तावरे याला अटक करण्यात आली होतीच आणि त्याबरोबरीने आता अजून दोघांना अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। रेवती, कोण हे नेमके दोघं जण आहेत आणि काय त्यांच्यावरती अटकेपूर्वी दोषारोप ठेवण्यात आलेत? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघितलं की पोर्शे कारमध्ये जो विधी संघर्षित बालक होता त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते। त्यांचे जे रक्त नमुने आहेत ते पण बदलण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांना त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। आदित्य अविनाश सूद हे 52 वर्षीय आणि आशिष सतीश मित्तल हे 36 वर्षीय इसमांना पकडण्यात आलेला आहे। पुण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करत त्यांना अटक केलेली आहे। पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहेच की तावरे हा मुख्य मास्टरमाइंड होता। नेमकी ही नावं कोणाकडनं कळलेली आहेत की पोलिसांच्या तपासातच ही नावं समोर आली आहेत? पोलिसांच्या तपासामध्ये गुन्हे शाखेने जी कारवाई केली की यात अजून काही लोकांचा समावेश आहे का, या तपासादरम्यान आणि या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्या रीत्या त्यांनी कारवाई करून या दोन लोकांना 19 तारखेला म्हणजे काल रात्री अटक केली। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।